श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही देवाकडे रोज विचारता, स्वामी माझं आयुष्य कधी बदलेल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आयुष्य एका दिवसात बदलत नाही. ते बदलतं तुमच्या विचारांनी, तुमच्या सवयींनी आणि तुमच्या धैर्याने. आज माणूस थकलेला आहे, शरीराने नाही मनाने, कारण तो सतत जगाला खुश करण्याचा प्रयत्न करतो. कोण काय म्हणेल, कोण काय बोलेल याचा विचार करायचा नाही. याच भीतीत तो स्वतःचं खूप काही खरं काही तो विसरून जात असतो. म्हणून कधीही दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नसतं. पण लक्षात ठेवा, आपल्याला कधीच लोकांच्या दगडांची भीती नसते. म्हणून तुम्हीही लोकांच्या टीकेने थांबू नका. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे कारण असतं. काही वेळा परमेश्वर तुम्हाला तोडतो, कारण त्याला तुम्हाला अजून मजबूत बनवायचं असतं. लोखंड तापल्याशिवाय तलवार बनत नाही, तसंच संकटाशिवाय माणूस महान बनत नाही. लेकरांनो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला कमी समजणं बंद कराल, त्या दिवशी जगही तुम्हाला कमी समजणं बंद करेल. म्हणून रोज स्वतःला सांगा, मी अपयशी नाही, मी शिकतोय. मी हरलो नाही, मी घडतोय. कधी कधी तुम्ही म्हणता, स्वामी माझ्या वाट्याला इतकी परीक्षा का? कारण तुम्ही साधे नाही आहात. मोठं झाड वाऱ्याशी जास्त लढतं, छोट्या रोपट्याला कोणी हलवतही नाही. म्हणून ज्यांच्या आयुष्यात मोठी वादळ येतात त्यांच्यासाठी परमेश्वरांनी मोठं काहीतरी ठेवलं असतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, राग आणि अहंकार हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. रागात घेतलेला निर्णय आणि अहंकारात बोललेला शब्द आयुष्यभर जखमा देतात. शांत राहायला शिका, कारण शांत माणूसच स्वतःला आणि परिस्थितीला जिंकू शकतो. तुम्ही पैशासाठी इतके धावता की आनंद कुठे हरवला हेच विसरता. पैसा आवश्यक आहे, पण मन शांती त्याहून मोठी आहे. रात्री शांत झोप मिळणं हीच खरी श्रीमंती आहे. म्हणून फक्त संपत्ती कमवू नका, चांगली माणसंही कमवा. लेकरांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुमची किंमत समजावून देण्यासाठी येतात. जेव्हा ते सोडून जातात तेव्हा तुम्हाला स्वतःची ताकद कळते. त्यामुळे कोणीतरी दूर गेलं म्हणून तुटू नका. काही नाती संपतात, पण त्यातून नवीन आयुष्य सुरू होतं. आजपासून एक निर्णय घ्या, स्वतःवर शंका घेणं बंद करा. कारण तुम्ही साधे नाही, तुमच्या आत परमेश्वराने दिलेली एक दिव्य ज्योत आहे. फक्त ती पेटवायची आहे. मेहनत करा, विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. आणि शेवटी फक्त एवढं सांगतो, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यासाठी असा मार्ग उघडेन ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आता हसा, धैर्याने जगा आणि प्रत्येक संकटाला सांगा, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत.